चौकशी अहवालाचा घोळ या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेला आहेत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, भाजपचे नगरसेवक आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. नवनाथजी, आपल्यापासून अर्थात सुरुवात करेल, कारण चेंबूर वृक्ष दुर्घटनेच्या चौकशी अहवालानं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली का हो? तुम्हाला काय वाटतंय? कारण महापौर तर असहमत आहेत या अहवालाबद्दल. नवनाथजी, अनम्यूट कराल प्लीज. विशालजी, अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीचा अहवाल समोर येणं. एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, काही विद्यार्थी जखमी देखील झाले आणि असं असताना त्याला कोणीच जबाबदार नाहीये. म्हणजे अधिकाऱ्यांनी आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे अहवाल तयार केले जातात आणि ते प्रकाशित करून एक स्वतःची कातडी वाचवण्याचं हे धोरण आहे. परंतु एक लक्षात घ्या, हा अहवाल स्वीकारला जाणार नाही. जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. आणि ज्या परदेशी नावाच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय, गेली अनेक वर्ष हे परदेशी नावाचे अधिकारी एकाच डिपार्टमेंटला ठाण मांडून बसल्याचं देखील समोर आलंय. विशालजी, अतिशय गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून वृक्ष छाटणीचं जे टेंडर असतं ते बिलो 30% म्हणजे 30% कमी आणि टेंडर घेतलं जातं. त्या अशा लोकांना टेंडर दिलं जातं ज्यांचं बिलो 30%. म्हणजे ते काम काय करतात? जे 30% कमी आणि टेंडर घेतात ते खरंच काय काम करतात हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या या दुर्घटना घडतायत. महापालिकेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला आणि हा जो अहवाल आहे हा अतिशय गंभीर आहे. खरं तर महापालिकेमध्ये आता पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या एका याच्यावर विशेष सभा घेऊन या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. कारण अधिकारी स्वतःला असं कातडी बचाव म्हणजे गेंड्याची कातडी जरी जरा मऊ असेल अशी अवस्था या अधिकाऱ्यांची आहे. एक चिमुकला मृत्युमुखी पडतो, काही विद्यार्थी जखमी होतात आणि अहवाल येतो की याच्यामध्ये कोणीही दोषी नाही. अतिशय गंभीर आहे. आणि संदीपजी देशपांडे यांनी ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं की या टेक्नॉलॉजीच्या मार्फत मुंबईतल्या सर्व झाडांची तपासणी करावी, त्यांची मुळं काय, सध्या काय स्थिती आहे, अशी अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. असं असताना हे परदेशी नावाचे अधिकारी त्याला चालढकलपणा करतायत. वेळोवेळी पत्र देऊन, निवेदन देऊन देखील त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हे अतिशय गंभीर आहे आणि अशा निर्डावलेल्या अधिकारी. नक्कीच नवनाथजी, तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापासून दुरावलेला यावेळेला. संदीपजी, आपल्याकडे येतो. चेंबूरमधली वृक्ष दुर्घटना जी आहे त्यात एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. बीएमसीच्या चौकशी अहवालानं तुम्हाला समाधान आहे का संदीपजी? मुळात हा जो अहवाल ज्यांना चौकशी करण्याचा अधिकार दिलेला किंवा ज्यांची नेमणूक झालेली चौकशी करायची, हे कोण होते? हे दोन अधिकारी विशेष अभियांत्रिकी विभागाचे होते. आता विशेष अभियांत्रिकी विभागाचं एक्सपर्टी ही झाड का पडलं किंवा का नाही पडलं किंवा काय त्याच्यामध्ये दोष होते, काय होतं, मला असं वाटतं यांची ही एक्सपर्टीज नाहीये. तुम्ही कोणीतरी आरबीओ कल्चरिस्ट नेमायला पाहिजे होता, ज्यांचा या संदर्भातला अभ्यास आहे. ते काय करतात? त्यांच्याकडे विविध प्रकारची उपकरणं असतात, ज्या उपकरणाच्या माध्यमातून कुठे झाड पोकळ झालंय का, कुठली फांदी, हे झाड पडू शकतं का, हे झाड वाचवता येऊ शकतं का, वाचवता येतं, कुठली औषधं त्याला दिली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना मुळातच काम दिलं नाही. आज जो नवनाथनी उल्लेख केला, हे माझ्याकडे पत्र आहे. हे पत्र मी तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेरा लिहिलाय. हे पत्र आहे जानेवारी 2025चं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणतात की एक्झामिन अँड डू द नीडफुल. मुख्यमंत्र्यांनी सांगून हा परदेशी सारखा अधिकारी एवढा निर्डावलेला आहे की तो कॉग्निझन्स घेत नाही. बरं, आज तुम्ही म्हणता कोणाचा दोष नाही, मग मला सांगा, या पत्राप्रमाणे जर त्या ट्रीची, त्या झाडाची ट्री रिस्क असेसमेंट ही जर झाली असती की बाबा हे झाड पडणार आहे, हे जर आधीच लक्षात आलं असतं तर ते कापलं गेलं असतं. पण ती ट्री रिस्क असेसमेंटची मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन पण अधिकारी करत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही क्लीन चिट देता का? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि कुठला तरी खालच्या अधिकाऱ्याचा बळी द्यायचा आणि वरचे अधिकारी ज्यांनी पॉलिसी तयार करायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पॉलिसी तयार करायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना आपण निर्दोष सोडायचं. आमची ही मागणी आहे की तात्काळ अतिशय
न्यूट्रल अशी कमिटी, हा तज्ज्ञांची कमिटी नेमली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्बिओलॉजिस्ट असतील, जे वृक्ष तज्ज्ञ असतील, त्यांची समिती नेमली पाहिजे जी तटस्थ असेल. महानगरपालिकेचे अधिकारी नाही, तटस्थ समिती नेमली पाहिजे. याचा अहवाल गेला पाहिजे. जे अधिकारी वर्षानुवर्षे खुर्ची उभवत आहेत यांच्या पार्श्वभूमीवर लाथा भरून यांना आखून दिले पाहिजेत. जर एखादा लहान मुलाचा जीव जात असेल आणि महानगरपालिका स्वतःचे हात मोकळे करायला बघत असेल तर मला असं वाटतं त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. बरोबर, कारवाईची मागणी तुम्ही करता. आणि एक तांत्रिक मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला ज्याच्याशी नवनाथ बनई सहमत होते मगाशी. नवनाथजी, तेव्हाचाही मुद्दा तुम्ही पूर्ण करू शकता. त्या पुढे जाऊन जो संदीपजींनी आता महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की अहवालामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती थेट जबाबदारी निश्चित झालेली नाही, त्यामुळे उत्तरदायित्वाचा प्रश्न कायम राहतो ना. उत्तरदायित्व नेमकं कुणाचं? अशा गेलेल्या बळींचं. आणि कारण बळी गेल्यानंतर त्या कुटुंबाला कुठल्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं, मात्र अजूनही या संदर्भातली जबाबदारी निश्चिती होत नाही. हे आश्चर्यकारक आहे नवनाथजी. विशालजी, जे कोणी ते परदेशी नावाचे अधिकारी आहेत त्यांना निलंबितच केलं पाहिजे. कारण एवढा चालढकलपणा कुठल्याही प्रशासनामध्ये केला जात नाही. अशा पद्धतीचा चालढकलपणा आणि एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष तुम्ही ठाण मांडून बसता, एकाच ठिकाणी असता आणि कंत्राटदारांना कशा पद्धतीनं सहकार्य केलं हे देखील दिसते. म्हणजे वृक्ष छाटणी मुंबईमध्ये मे पासून करायला पाहिजे, यावेळेला त्याची सुरुवात झाली नाही. वेळोवेळी सभागृहामध्ये हा विषय मांडला तरी देखील त्याच्याकडे डोळेझाक केली गेली. आणि जो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मुंबईतल्या वृक्षाचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यातले कुठले वृक्ष खराब झालेले आहेत काय त्याचा सगळा शेरा मारलेला असताना देखील हे जर अधिकारी करत नसतील तर हे गंभीर आहे. दुसरी एक गोष्ट, मी स्वतः 8 दिवसापूर्वी माननीय महापौर आणि आयुक्तांनी देखील पत्र लिहिलं होतं की मुंबईमध्ये यावेळेला सर्वात जास्त वृक्ष पडलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये असताना एक अभ्यास गट ज्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी नसतील, वनस्पतीशास्त्र असतील, पर्यावरणाचे अभ्यासक असतील, अशांचा एक उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन करून या घटना वारंवार आणि पुन्हा होणार नाहीत. कारण चेंबूरची घटना झाल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये जवळपास 300-400 झाडं पुन्हा कोसळली आणि आता देखील पाऊस थांबलेला आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील पुन्हा झाडं कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वर्षानुवर्ष आता काल आणखी एक अहवाल आला की ज्या झाडामध्ये खड्डे असतील ते सिमेंट कॉन्क्रीटने बुजवा. काय म्हणजे फारच गंभीर आहे. आणि अशा पद्धतीचे अहवाल, अशा पद्धतीच्या शिफारसी जर का केल्या जातील की सिमेंट झाडाच्या बुंद्याला सिमेंट कॉन्क्रीट टाका म्हणजे हे फारच झालं. अशा पद्धतीचे लोक जर का कारभार करत असतील आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसत असतील तर हे गंभीर आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील घालणार आहे की आपण देखील लक्ष घालावं. खरं तर हा मुख्यमंत्री साहेबांचा अखत्यारीतला विषय नाही, परंतु मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही या विषयात लक्ष घाला. आणि जे कोणी असे अधिकारी असतील जे निर्ढावलेले आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसून अशा पद्धतीचे अहवाल तयार करतात, एका चिमुकल्याचा जीव जातो आणि सांगितलं जातं की याला कोणीही जबाबदार नाही, 7 लाख रुपये फक्त त्या कंत्राटदाराला दंड आकारला जातो. हा कंत्राटदार यांचा कोण लागून गेलाय? या कंत्राटदाराला बिलो 30 अशा पद्धतीचं हे कंत्राट दिलं जातं. बिलो 30 इमॅजिन करा हा काय काम करत असेल. जे टेंडर ठरलं होतं त्याच्यापेक्षा बिलो 30 अशा पद्धतीचं हे कंत्राट दिलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं कामच करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये साटलोट असल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना होत नाहीत. म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदाराला तर आयुष्यभरासाठी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे की या कंत्राटदाराला पुन्हा मुंबई महापालिकेचं कुठलंही काम देऊ नये, अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे. ही मागणी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे आणि आयुक्तांकडे देखील करणार आहे. नवनाथजी, जसं तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांना देखील आपण या संदर्भामध्ये विनवणी करणार आहात, संदीपजींनी देखील दाखवलं की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जो पेपर आता यावेळेला संदीपजी आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवत होते की त्यामध्ये परीक्षण करा आणि योग्य ती कारवाई करा असं म्हटलेलं होतं. संदीपजी, अहवालात कंत्राटदार आणि सल्लागारावरती ठपका ठेवण्यात आला, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालेली दिसून येत नाही. याकडे तुम्ही कसं पाहताय? निश्चितपणे केलेली नाहीये. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2-2 वर्ष काम करायचं नाही. हे जे कंत्राट नेमलेले आहेत, म्हणजे आता जो नवनाथ सांगतोय 30% बिलो, तुम्हाला माहितीये का या कंत्राटामध्ये ज्या अटी ठेवलेल्या, आता समजा आपण वृक्ष छाटणीचा कंत्राट देतोय तर त्याचा किमान एक्सपिरियन्स आपण बघितला पाहिजे की नक्की याला वृक्ष छाटणीचा काय एक्सपिरियन्स आहे. त्या कंत्राटामध्ये असं म्हटलंय, त्या कंत्राटाची कॉपी माझ्याकडे, मी पाहिजे तर ती नवनाथजींना पण दाखवू शकतो. नवनाथजी, त्या कंत्राटामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला
नाले सफाईचा अनुभव असेल किंवा गटर बांधणीचा अनुभव असेल किंवा काय असा कुठलाही अनुभव असेल तर तुम्ही वृक्ष छाटणीच्या कंत्राटदारासाठी पात्र होऊ शकता. मला सांगा की वृक्ष छाटणीच्या कंत्राटदाराला वृक्ष छाटणीचा अनुभव गरजेचा नाही. असं कंत्राट काढतात हे परदेशी सारखे अधिकारी आणि वरनं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता की सिमेंट कॉन्क्रीट भरा नाहीतर पॉलियुरिथिन फोम भरा. हा कुठला माणूस बसवला आपण महापालिकेने त्या ठिकाणी त्या याच्यावर आणि त्या माणसावर कारवाई करायची इच्छा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाही. सगळं राजकारण मी तर नवनाथला सांगेन, नवनाथ माझा मित्र आहे, नवनाथ सगळं राजकारण गेलं चुलीत, पण या अधिकाऱ्यांना धडा शिकवा. काय असेल ते आपण नंतर बघू. आपलं राजकारण पण हे अधिकारी सरळ झाले पाहिजे. नक्की संदीपजी, तुम्ही आवाहन करताय. नवनाथजींनाच मला विचारायचं की उद्यान अधीक्षक असलेले जितेंद्र परदेशी यांचा मगासपासून उल्लेख सुरू आहे. या संदर्भातला पाठपुरावा देखील आम्ही केला. स्वतः महापौर बोलल्या की मी या संदर्भातला अहवाल मागवेल. मात्र आता जितेंद्र परदेशी यांच्या भूमिकेचं स्वतंत्र मूल्यमापन व्हावं अशी तुमची भूमिका आहे का? निश्चितपणे मी संदीपजींच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे की अशा अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये. कारण आम्ही राजकारण करू, आम्ही भांडू एकमेकांशी, परंतु ज्या पद्धतीने एका चिमुकल्याचा जीव गेला आणि उद्या आणखी जीव जाणार आहेत, म्हणजे एका जीव जाऊन हे थांबणार नाहीये. उद्या मुंबईमध्ये पाऊस आल्यानंतर आणखी झाडं कोसळणार आहेत आणि अशा पद्धतीची यावेळेला म्हणजे यांचं साठवलोट कसं असतं, मला जी एक माहिती मिळाली त्यानुसार की अशी झाडं तोडतात की जी झाडं मोठी आहेत, जी झाडं स्मशानभूमीमध्ये विकता येतील अशी मोठी मोठी झाडं तोडली जातात. छोट्या छोट्या फांद्या हे कट करत नाहीत कारण यांना कुठलाही शास्त्रीय अभ्यास नाहीये. म्हणजे ज्या संदीपजींनी ज्याचा उल्लेख केला की नाले सफाईवाले तुम्ही झाडं कसं काय तोडू शकता हो? तुम्हाला तिथे एक्सपर्ट पाहिजे कुठलं झाड तोडायचं, कुठली फांदी तोडायची. परंतु जाणीवपूर्वक कुठली झाडं तोडली जातात जी मोठ्या मोठ्या बुंद्याची झाडं आहेत, जी यांना विकून पुन्हा पैसे कमावतील अशा पद्धतीची झाडं तोडण्याचा पराक्रम या कंत्राटदारांनी अनेक केला. अनेक तक्रारी देखील आमच्याकडे आल्यात की अशा पद्धतीची झाडं छाटली जातात की जी झाडं स्मशानभूमीमध्ये लाकूड विकण्यासाठी वापरली जातात किंवा जी विक्रीसाठी वापरली जातात. अशा झाडांची छटाई आणि अशा झाडांची छाटणी केली जाते. फक्त फायदा बघितला जातो आणि फायदा बघून त्या कंत्राटदाराची घरं भरली पाहिजे, त्या कंत्राटदाराला पैसे मिळाले पाहिजे. यासाठी जर का अधिकारी काम करत असतील तर मग सामान्य माणसाचं काय होणार आहे? एका चिमुकल्याचा जीव गेला, उद्या पावसानंतर आणखी देखील गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आता 20 तारखेनंतर पुन्हा 5 दिवस मुसळधार पाऊस आणि सोसायटीचा वारा येणार आहे आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष छाटणी झालेली नाही. संदीपजी, माझ्या स्वतःच्या वॉर्डामध्ये अधिकाऱ्यांना मी 10 वेळेला फोन करतो की वृक्ष छाटणी झाली नाही, तरी देखील हे कंत्राटदाराची लोक येत नाहीत. अशा पद्धतीची गंभीर अवस्था आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच लक्ष घातलं पाहिजे. आयुक्तांना स्पष्टपणे निर्देश दिले पाहिजे की हे जे वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर खुर्ची उभवण्याचं काम करतात, सर्वसामान्य मुंबईकरांना भेटीस धरण्याचं काम करतात आणि अशा पद्धतीची क्लीन चिट देण्याचं काम करतात, त्यांच्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे. हा मुद्दा राजकारणाचा नाही. कुठेही या मुजोर अधिकाऱ्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताशी मी पूर्ण सहमत. बरोबर आहे. प्रश्न खरं तर मुंबईकरांच्या जीवाचा आहे, त्यांच्या सुरक्षेचा आहे. संदीपजी, मुंबईतल्या वृक्ष व्यवस्थापनाची जबाबदारी उद्यान विभागाकडे असतानाही उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी व्हायला तर हवीच. मात्र मुंबईकरांचा जर जीव जात असेल तर मला सांगा ना की सत्ता परिवर्तन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आता ज्या वेळेला अधिकारी समोर येताना दिसत आहे, इतके वर्ष त्यांना पोचणार कोण? हा प्रश्न कोण विचारणार? निश्चितपणे आपल्याला माहित असेल तर गेल्या 10 वर्षापासून मी ज्यावेळेला नगरसेवक होतो तेव्हाही आणि आत्ताही मी सातत्याने ही भूमिका घेतोय की कुठलीही घटना घडली आणि किंवा कुठलंही काम असेल याच्यासाठी कुठला अधिकारी कशाला जबाबदार आहे, मला असं वाटतं याची जोपर्यंत निश्चिती होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांचा मुजोरपणा चालूच राहणार. आपल्याला आठवण असेल तर मी नगरसेवक असताना ज्या वेळेला रस्ते खराब होते मी कुठलंही राजकारण केलं नाही, कारण मला माहिती होतं रोड इंजिनियर या गोष्टीला जबाबदार आहे. ठीक आहे, म्हणजे एक प्रशासन एक भाग आहे, त्याच्यावरती एक सत्ताधारी म्हणून आहेत, पण सत्ताधाऱ्यांची किंवा नगरसेवकांना कुठला पगार देत नाही तुम्ही. या अधिकाऱ्यांना आपण पगार देतो ही कामं करण्यासाठी आणि ज्यांना आपण पगार देतो, लोकांचे टॅक्स मधले पैसे देतो, ते अधिकारी काम करत नसतील तर त्याची जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. आज नाही तर अशा प्रकारचा अहवाल येतात आणि सगळ्यांना क्लीन चिट देतात. उद्या रोडला खड्डे पडले तर कुठला रोड इंजिनियर जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. उद्या जर समजा नाले तुंबले
तर ते नाले सफाई बघणारा इंजिनियर कोण आहे त्याच्यावर जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. होतं काय, सगळे पक्ष एकमेकांना दोष देत बसलेले असतात आणि अधिकारी याचा गैरफायदा घेतात आणि मजा मारत असतात. मला असं वाटतं या गोष्टीला आळा घातला पाहिजे, प्रतिबंध केला पाहिजे आणि सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन या अधिकाऱ्यांची मुजोरी मोडली पाहिजे. गेल्या 5 वर्षात प्रशासन एकदम माजलं होतं, कारण कुठला नगरसेवक प्रश्न विचारणारा नव्हता, कुठलं सभागृह नव्हता. त्यामुळे ती लागलेली सवय आहे ना ती अजून कंटिन्यू होती यांची. बरोबर आहे, आणि ती सवयच मोडीत काढणं आता अत्यंत गरजेचं आहे. जाता जाता नवनाथजी एक प्रश्न आहे, वृक्ष व्यवस्थापनासाठी सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी पडते का हो? कारण मुंबईतल्या धोकादायक वृक्षांचं GIS मॅपिंग असेल, नियमित ऑडिट असेल आणि तृतीय पक्ष तपासणी बंधनकारक करायला हवी का? थर्ड पार्टीकडनं ज्या वेळेला ऑडिट होतं त्यावेळेला सत्यता समोर येते. या विषयावरती कसा प्रकाश टाकाल? विशालजी, मॅन पॉवर कमी पडते निश्चितपणे, पण मॅन पॉवर कमी पडल्यामुळेच अशा पद्धतीचे कंत्राटदार आपण नेमतो आणि त्या कंत्राटदाराने काम करणं अपेक्षित आहे. परंतु संदीपजींनी त्याचा उल्लेख केला की गेल्या 4-5 वर्षामध्ये कुठलंही नियंत्रण या अधिकाऱ्यांवर नव्हतं. मनमानीपणा, मुजोरी, वाटेल तसा कारभार. कारण गेल्या 4 वर्षामध्ये एक नगरसेवक अस्तित्वात नव्हता, प्रभाग समिती, स्थायी समिती अशी कुठलेही प्रश्न नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुजोरी आलेली आहे आणि वाटेल तसं म्हणजे लाख 1.5 लाख रुपये पगार एका अधिकाऱ्याला आहे. तुम्हाला त्याचं काम जर करता येत नसेल तर मग हे तुम्ही द्रोह करतात. हा महाराष्ट्र द्रोह आहे, हा मुंबईशी द्रोह आहे. तुम्ही मुंबईचा पैसा घेणार, मुंबईच्या जीवावर तुमचं पोट भरणार आणि तुम्ही अशा पद्धतीचं जर काम करत असाल तर हा मुंबईकरांशी केलेला द्रोह आहे. आणि गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय कारभारामध्ये ही मुजोरी अधिकाऱ्यांची असेल, प्रशासनाची असेल, ती खूप वाढलेली आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये स्वतः आयुक्तांनी देखील गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि जो संदीपजीने उल्लेख केला की एक स्वतंत्र अभ्यास गट, मी देखील आयुक्तांना आणि महापौरांना पत्र दिले की एक स्वतंत्र अभ्यास गट वृक्षाबाबत, कारण मुंबईमध्ये वृक्ष हे आपल्या सगळ्यांची फुफ्फुस असतात. वृक्ष जगली पाहिजे, ती वाढली पाहिजे. नुसती वृक्षतोड करून होणार नाही, दिसेल ते झाड कापा अशा पद्धतीचा कारभार देखील चालणार नाही. त्यामुळे एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याचा अभ्यास गटाच्या माध्यमातून हा पूर्ण अहवाल आला पाहिजे. आणि आज जो चेंबूरचा अहवाल आलाय तो आम्ही पूर्णपणे नाकारतोय. पुन्हा एकदा नव्याने एक कमिटी ज्याच्यामध्ये अधिकारी नसतील आणि अशा पद्धतीची लोक नसतील, पुन्हा एकदा हा नव्याने चौकशी करून या जो कोणी दोषी अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल. नक्कीच कारवाई व्हावी. संदीपजी, शेवटचा प्रश्न, धोकादायक वृक्षांची यादी, तपासणी आणि देखभाल प्रक्रियेत नेमका दोष कुठे आहे? म्हणजे या प्रकरणाची न्यायालयीन किंवा मग स्वतंत्र चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे का? मुळात दोष बघा, दोष असा आहे की आता समजा माझं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे तर आपण अस्थिरोग तज्ञाला विचारणार नाही ना की हार्टचं ऑपरेशन कसं. बरोबर आहे. त्याच्यासाठी हार्टचं स्पेशलिस्ट पाहिजे आपल्याला. आज जी कामं कंत्राटदारांना आपण दिली आहेत त्या कंत्राटदारांची लायकी नाहीये, त्यांची ती हेच नाहीये कॅपॅसिटी की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. मुळात ज्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या लोकांना आपण नेमतच नाही आहोत आणि अधिकाऱ्यांना हेच कळत नाहीये की आपण कोणाला नेमावं, या गोष्टीसाठी एक्सपर्ट कोण आहे. आता समजा झाडाचं आरोग्य तपासायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला RBO कल्चरलिस्ट लागणार आहे, त्याला तुम्ही हॉर्टिकल्चरलिस्ट आणून उपयोग होणार नाही. म्हणजे हृदयाचं ऑपरेशन करायचं तर अस्थिरोग तज्ञ आणून उपयोग होणार नाही, त्याला हृदयाचंच स्पेशलिस्ट लागणार. मला वाटतं हे ज्या अधिकाऱ्यांना कळत नाही त्यामुळे हा सगळा झालेला घोळ आहे. मुळात तिथे सुसंस्कृत, सुशिक्षित, ज्याला या सगळ्या गार्डन डिपार्टमेंटचं नॉलेज अशा प्रकारचा अधिकारी आणला पाहिजे तर तो या गोष्टी स्ट्रीमलाईन करेल. मला वाटतं याच्यामध्ये जसं नवनाथ म्हणाला की बाहेरचे जे तज्ञ लोक आहेत त्यांची समिती नेमून त्यांच्या शिफारसी घेतल्या पाहिजेत. बरोबर आहे. एकतर उपाययोजनांवरती आज आपण चर्चा केलेली आहे आणि तुम्ही दोघेही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.